सोमनाथचा मृत्यू झाल्यावर रात्री 2:30 वाजता सुरेश धस आमच्याकडे येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले होते असं सोमनाथच्या आईनं म्हटलंय। दगड फोडणाऱ्या मुलाला कुठे अटॅक येतो का, मुख्यमंत्री चुकीचं बोलल्याचं धसांनी म्हटलंय। मग आता सुरेश धसांनी पलटी का मारली असा सवाल सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं आणि भावानं केलाय। बीड प्रकरण जसं लावून धरलं तसंच परभणीचं प्रकरण लावून धरून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। धस साहेब आलते सोमनाथ हे झाल्यावर, घटना झाल्यावर रात्री 2:30 वाजता आलते साहेब। त्यांनी म्हणले दगड फोडून खाणार वडर जातीला कुठं आजार असते का, कुठं हार्ट अटॅक येत असते का, असं बोलले धस साहेब। परंतु माझा विश्वास होता धस साहेबावर, आणि पण हाय असं बोलायला नको होतं की तेव्हा जसं बोलले ना धस साहेब, हे मुख्यमंत्री साहेब असं बोलायला नको होते, हे खोटं का बोलले सभेमध्ये, हे असं बोलले। आणि परत 2 महिन्याच्या नंतर म्हणतात की पोलिसाला माफ करा, मोठं मन करा, पोलिसाला माफ करा म्हणतात।